संकल्प, द डिक्रीज ऑफ गॉड, देवाचे निर्णय किंवा देवाचे ठराव. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे द मिस्ट्रीज ऑफ गॉड, देवाचे रहस्य. आता आपण मानव आहोत, देव आहे, आपण देव नाही. आणि म्हणून देव किंवा देवाविषयीचं ज्ञान हे सर्व काही आपल्याला सीमित बुद्धीने समजू शकत नाही. पण जेवढं समजायला पाहिजे तेवढं देवाने आपल्याला त्याच्या वचनातून, त्याच्या आत्म्याने प्रगट केलेलं आहे आणि प्रगट करत असतो. देवाने त्याचं प्रगटीकरण 3 प्रकारे मानव जातीला दिलेलं आहे. निसर्गाच्या द्वारे, आपल्या अंतःकरणाच्या द्वारे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने वैयक्तिकरित्या देव कोण आहे, कसा आहे हे प्रगट करण्यासाठी तो जगात आला. आणि त्याने जे काही केलं, तो कोण आहे, हे सर्व त्याच्या वचनात आहे. आज प्रत्यक्षात प्रभू येशू शरीराने जरी जगामध्ये नसला तरी आत्म्याने, त्याच्या पवित्र आत्म्याने तो हजर आहे. आणि देवाचं वचन, परिपूर्ण वचन आपल्याला दिलेलं आहे. आणि देव त्याच्या आत्म्याने, त्याचं वचनाने तो आपल्याला त्याचं प्रगटीकरण देत असतो. आणि आज आपण आणखी एक गोष्ट देवाविषयी पाहू, आणखी एक रहस्य, आणखी एक गोष्ट. टुडे वी आर गोइंग टू सी वन मोर mystery regarding God, and that is, he is the God who make decrees, the decrees of God. That is the decisions that God made in eternity past regarding everything that would come to pass. जे काही घडेल किंवा घडत आहे आणि घडणार आहे याविषयी देवाने अगोदरच घेतलेले निर्णय, केलेले संकल्प, केलेले ठराव, ह्याविषयी आपण आज बोलणार आहोत. Psalm 103 verse 19, स्तोत्र 103 आणि वचन 19 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. म्हणजे परमेश्वर सर्वांवर, पृथ्वीवर राज्य करीत आहे. नंतर यशाया 24, आयझाया 14, 24 and 26 to 27, यशाया 14, 24 आणि 26 आणि 27 या ठिकाणी सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले तसे होईलच, मी योजिले तसे घडेलच. बघा, आणि परमेश्वर बोलत आहे. मी आपल्या देशात, वचन 26, सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे, सर्व राष्ट्रावर उगारलेला हात हाच आहे. आणि मग 27 वचन, यशाया 14:27, सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे, तो कोणाच्याने रद्द करावे. कोणी रद्द करू शकतं का? कोणतं सरकार? नाही. तो कोणाच्याने रद्द करवेल, त्याचा हात उगारलेला आहे, तो कोणाच्याने मागे आणवेल. म्हणजे कोणीही त्याच्याबद्दल त्याचे संकल्प रद्द करू शकत नाही. देवाने जे ठरवलेलं आहे, देवाचा प्लॅन कोणीही फेल करू शकत नाही. आमेन. आणखी एक वचन, यशाया 46, 8 ते 10, आयझाया 46, 8 to 10. अहो फितोरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा, हे ध्यानात वागवा. प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा देव नव्हे, माझ्या समान कोणीच नाही. आणि परमेश्वराचे वाक्य आहे, ऐका. वचन 10, यशाया 46, मी आरंभीच शेवट कळवतो, होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. म्हणजे काय? की काय होणार आहे हे देवाला माहित आहे आणि त्याने योजल्याप्रमाणेच ते घडत असतं. मग ते चांगलं असो की वाईट असो. तुम्ही म्हणाल मग जगामध्ये सुनामी आलं, भूकंप आले, लढाया झाल्या, बॉम्बस्फोट वगैरे, हे देवाला माहित होतं का? हो. काय घडणार आहे हे सर्व अगोदरच त्याला माहित असतं. आणि मग पुढे तो म्हणतो, वचन 10, त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. म्हणजे बघा, परमेश्वराने जे ठरवलेलं आहे ते तो घडवून आणतो. काय घडणार आहे ते त्याला अगोदर त्याला माहित असतं. आणि मग इयोब त्याच्याबद्दल काय म्हणतो बघा, जोब 42
So God knows everything beforehand, what happened and what is going to happen. He has planned it and no one can annul or cancel it. Now let's turn to Job chapter 42 verses 1 and 2. इयोब 42 वचन 1 आणि 2. मग इयोब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. आणि हे आपल्या प्रत्येकाला कळून आलं पाहिजे की देवाच्या योजनेला कोणीही आड येऊ शकत नाही. देवाच्या योजना कोणीही व्यक्ती कॅन्सल करू शकत नाही, कोणतीही शक्ती. प्रेज द लॉर्ड. आणि याला म्हणतात देवाच्या डिक्रीज. दीज आर कॉल्ड द डिक्रीज ऑफ गॉड. याला म्हणतात देवाचे ठराव किंवा देवाचे संकल्प. आता ह्या संकल्पाविषयी किंवा ह्या निर्णयाविषयी, ठरावाविषयी 4 वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. 4 characteristics of the decrees of God. 4 characteristics of the decrees of God. देवाच्या संकल्पाविषयीचे 4 वैशिष्ट्य, पॉइंट. देवाच्या ठरावाविषयीचे 4 गोष्टी, 4 वैशिष्ट्य. पहिली गोष्ट ही की ते ठराव सार्वकालिक आहेत, अनंतकालिक आहेत. The first characteristic of the decrees of God is that the decrees of God are eternal. They are eternal. म्हणजे काय? म्हणजे हे देवाचे ठराव किंवा संकल्प सार्वकालिक आहेत. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीविषयी निर्णय घेतो, आपण जो निर्णय घेणार आहोत ज्या गोष्टीविषयी, त्याच्याबद्दलची माहिती आपण गोळा करतो, आपण इतरांचा सल्ला घेतो की तो निर्णय योग्य आहे का, चर्चा करतो आणि मग आपण तो निर्णय घेतो. पण देवाला तसं करावं लागत नाही. देवाला कोणाचा सल्ला घ्यावा लागत नाही आणि कोणी त्याला सल्ला देऊ शकत नाही, कारण त्याला सर्व काही काय होणार आहे या अगोदर माहित असतं. आणि म्हणून त्याने जे निर्णय घेतलेले आहेत ते घडून येतीलच हे देखील त्याला माहित आहे. आता याचा अर्थ आपल्यासाठी काय? व्हॉट डज इट मीन टू अस? याचा अर्थ असा की तुम्ही आणि मी जन्मण्यापूर्वी आपण देवाला ठाऊक होतो. आपण कोणत्या देशात जन्म घेऊ, कोणत्या घराण्यात जन्म घेऊ, आपला रंग कसा असेल, आपली उंची जाडी कशी असेल, हे सर्व त्याने घडवलं आणि त्याला माहित होतं. आपण कितव्या वर्षी त्याच्याकडे वळू, कोण वळणार कोण नाही हे देखील त्याला माहित असतं. उदाहरणार्थ इफिसकरास पत्र 1 आणि 4, Ephesians 1 and 4. The decrees of God are eternal means He knows when we make a decision, we consult others, we gather facts, and then we take a decision. But God doesn't need counselors. He doesn't need anyone to take their opinion. He decides himself. What does it mean to you? It means that He knew you before you were born. In which family, in which period of history you will be born, your color, your height, etc. इफिसकरास पत्र Ephesians 1 and 4, इफिस 1 आणि 4, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून. आणि आता ऐका इफिस 1 आणि 4. म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी, बघा केव्हा, आपल्या जन्मापूर्वी नाही, सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडिले. म्हणजे सृष्टीच्या स्थापनेपूर्वी कोण कोणत्या देशात जन्म घेईल, कोण त्याच्याकडे वळेल, कोण वळणार नाही, हे अगोदरच त्याला माहित होतं. आणि कोण वळल्यानंतर ते कशा रीतीने त्याचं कार्य सेवा करतील हे सर्व त्याने अगोदरच योजलेलं आहे. आता हे काही वेळेस आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे अर्थातच, कारण ह्या दिव्य गोष्टी आहेत, डिवाइन थिंग्स. हे भव्य दिव्य असं ज्ञान आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे हळूहळू समजू लागतं त्यावेळेस आपण स्तब्ध होतो. आपण देवाचा गौरव केल्याशिवाय राहू शकत नाही की त्याला माझ्याबद्दल सर्व माहित आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे केव्हा येऊ, कसं येऊ, कोणत्या परिस्थितीत देवाकडे वळू,
कोणाच्या द्वारे सुवार्थ ऐकू हे देखील त्याला माहित होतं, हे देखील त्याने लिहिलेलं. आणि मग दुसरे तिमोथेला पत्राचा पहिला अध्याय 2 Timothy 1:9 या ठिकाणी पौल तिमोथेला लिहिताना काय म्हणतो बघा. त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे. कोणाच्या संकल्पाप्रमाणे? स्वतःच्या संकल्पाप्रमाणे अंडरलाईन करतो. व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. किती विशेष आहे ना. आणि मग पुढे तो काय म्हणतो, ही कृपा युगकालापूर्वी, किंवा फक्त आपल्या जन्मापूर्वी नाही, युगकालापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर करण्यात आली होती. म्हणजे आज जी कृपा, आज जे आपण आशीर्वाद अनुभवतोय किंवा जे अनुभव घेतो, हे अगोदरच देवाने योजलेलं होतं आणि त्याला माहिती होतं. त्याने अगोदरच कृपा तुमच्या आमच्यावर केली होती म्हणून आपल्याला हे मिळतंय. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जणांना समजतंय मी काय बोलतोय? उगीच हात वर करू नका, समजून घ्या. म्हणजे that means whatever happens in our life is no surprise to God. He knows what is going on and what is going to happen. कोणती गोष्ट जी आपल्या जीवनात घडते याच्यामुळे देवाला कधी आश्चर्य वाटत नाही. काय झालं, काय चाललेलं आहे आपल्या जीवनात तुमच्या आणि माझ्या, आणि काय घडणार आहे हे त्याला अगोदरच माहित आहे. तर पहिली गोष्ट, पहिलं वैशिष्ट्य हे की देवाचे संकल्प किंवा निर्णय हे सार्वकालिक आहेत, अनंतकालिक आहे. So the first point is the decrees of God are eternal. The decrees of God are eternal. देवाचे संकल्प किंवा देवाचे ठराव हे सार्वकालिक आहेत. जर लिहून घेत असाल तर हा पॉइंट लिहून घ्या. दुसरं वैशिष्ट्य, सेकंड पॉइंट, God made these decrees freely. Means without consulting anyone. देवाने हे ठराव किंवा संकल्प स्वतःहून केलेले आहे, कोणाचीही मदत न घेता, सल्ला न घेता. हा दुसरा पॉइंट. यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आपण जरा पाहू. आयझाया चॅप्टर 40:40 आणि वचन 13 आणि 14 या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? यशाया 40:13 आणि 14 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे, त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकविले आहे किंवा सल्ला दिला आहे. त्याने कोणाला मसलत विचारली, सन्मार्गाविषयी समज देऊ त्याला कोणी शिक्षण दिले, त्याला कोणी ज्ञान शिकवले. आणि या प्रश्नांचे उत्तर काय? कोणीच नाही. त्याला कोणी ज्ञान शिकवले, सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला. पहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहऱ्यातल्या जलबिंदू समान, तराजूतल्या रजा समान आहेत. बघा, पहा, द्वीपेही तो धुळेच्या कणासारखी उचलितो. देवाने स्वतःहून ते निर्णय घेतले, कोणाच्याही मदतीशिवाय, सल्ला मसलतीशिवाय. God makes his own decrees without anyone's help or consultation. Psalm 115 and verse 3, स्तोत्र 115 आणि 3. आज तुम्हाला बरेचसे रेफरन्सेस लिहून घ्यावे लागतील. ते पाहत बसायला वेळ नाही, फक्त नोट डाऊन करा आणि ऐकत चला. फक्त लिहून घ्या आणि ऐकत चला. स्तोत्र 115, Psalm 115 verse 3. आमचा देव स्वर्गात आहे, त्याला बरे वाटते ते तो सर्व करतो. आमचा देव कुठे आहे? स्वर्गात. अमुक अमुक ठिकाणी नाही, अमुक अमुक डोंगरावर, टेकडीवर नाही. आमचा देव स्वर्गात आहे. किती जण ऐकत आहे? त्याला बरे वाटते ते सर्व तो करतो. म्हणजे त्याला जे योग्य वाटते ते तो करतो आणि त्याला कोणी अडवू शकत नाही किंवा सल्ला देऊ शकत नाही किंवा प्रश्नही विचारू शकत नाही किंवा म्हणूही शकत नाही की मला हे पटत नाही. आणि म्हटलं तरी त्याचा काही फायदा होत नाही, कारण देव त्याचे संकल्प सिद्धीच नाही असतो. आता याचा आपल्याशी संबंध काय? आपल्याशी संबंध हा की तुम्ही आणि मी, आपण कोणत्या घराण्यात जन्म घेऊ, आपण, आपला रंग कसा असेल, आपली उंची किती असेल,
आपण कोणाशी लग्न करू, कोणतं काम करू, कुठे राहू जगामध्ये, हे सर्व काही त्याला माहित आहे आणि अगोदरपासून माहित आहे. Praise the Lord. आपण कोणाच्या पोटी जन्म घेऊ, तुम्ही तुमचे आई वडील, मी माझे आई वडील निवडले नाही. तो निर्णय देवाने घेतला. ऐकून घ्या, समजत असेल तर काहीतरी प्रतिसाद द्या. आपण कोणत्या देशात, कोणत्या जाती धर्मात जन्म घेऊ, हे पण तुम्ही आणि मी नाही, त्याने ठरवलं. समजलं तर हात वर. तर ही दुसरी गोष्ट, दुसरं वैशिष्ट्य आहे की देव त्याचे निर्णय स्वतः घेत असतो. गॉड मेक्स हिज ओन डिक्रीज. तिसरा पॉइंट, तिसरी गोष्ट की गॉड्स डिक्रीज इन्क्लूड ऑल थिंग्स. देवाच्या ठरावामध्ये किंवा निर्णयामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो. सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि सर्व म्हणजे सर्व. उदाहरणार्थ, इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 11 वचन. आता सर्व गोष्टींचा समावेश असतो म्हणजे काय, की हे जग, ही सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे आणि म्हणून सर्ववर त्याचं नियंत्रण आहे, सर्ववर त्याचा कंट्रोल आहे. आता काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की अमुक अमुक वर्षी जग बुडणार किंवा अमुक अमुक वर्षी जगाचा नाश होईल. कोणीतरी सांगितलं की जगाच्या मध्यभागी भूगर्भामध्ये एक ज्वालामुखी आहे, तो जर फुटला तर पृथ्वीचे तुकडे तुकडे होतील. हे सर्व सायन्स किंवा तज्ञ सांगतात. परंतु हे तज्ञ देव नाही. लक्षात घ्या, देव देव आहे. तुम्ही सुद्धा देव नाही, मी सुद्धा देव नाही. देव देव आहे. शास्त्रज्ञ किंवा एक्सपर्ट हे ह्या पदार्थांची, सृष्टीची निर्मिती त्यांनी केलेली नाही. म्हणून ज्याने निर्माण केलं, उत्पन्न केलं, त्याला त्याच्याबद्दल माहिती आहे. ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्यालाच तुमच्याबद्दल जास्त माहिती आहे. आमेन म्हणायचं असेल तर म्हणा, हात वर करायचा असेल तर करा. माझी प्रार्थना आहे की तुम्हाला हे समजावं मी काय बोलतो. या दिव्य गोष्टी समजाव्यात. आणि जर तुम्ही प्रार्थनापूर्वक बसलेले असाल, प्रार्थना करून बसलेले असाल, तर नक्कीच हे प्रगटीकरण तुम्हाला समजत असेल असा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. तर सर्व गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे तुम्ही आणि मी जे आपण त्याच्या तारणात आलो, हे सुद्धा त्याला माहित होतं की मला ज्यांनी सुवार्ता सांगितली, एक ब्रदर मलाकी होते आणि 9वीला असताना आम्ही भोजोळ टाउनशिपला असताना, शाळेला जाताना त्यांच्या दारावरून ते जात असत आणि जाता येता आणि मग येताना ते शाळेच्या मुलांना विषयाच्या ट्रॅक, छोटी छोटी पुस्तकं आणि हे सांगत असत, प्रेमाने बोलत चॉकलेट. आणि आम्हाला मुलांना एक आकर्षण होत आणि त्यांनी मला सुवार्ता सांगितली आणि म्हणून सुरुवात ही त्यांच्याकडून झाली. पण हे देवाने योजलेलं आणि म्हणून आज मी त्याची सेवा करीत इथपर्यंत आहे. तुम्हाला विचारतो, कोणी तुम्हाला सुवार्ता सांगितली, कोणाच्या द्वारे तुम्ही त्याच्याकडे आला, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर माहित पाहिजे की तुमचा आत्मिक पिता कोण, तुम्हाला कोणी देवाकडे आणलं. आणि हे सर्व गोष्टी त्याला माहित आहे आणि हे सर्व त्याने अगोदर योजले. इफिस 1 आणि 11, Ephesians 1:11. So the Lord knew who will bring us to Christ, at which age we'll come to Christ and will receive his salvation. Ephesians 1:11, Ephesians 1:11. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे. कोणाच्या संकल्पाप्रमाणे? आपल्या मनाच्या, म्हणजे त्याच्या मनाच्या. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो. हे सर्व अवघे कोण चालवतो? देव. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो, त्याच्या योजनेप्रमाणे पूर्वी नेमलेले जे आम्ही, म्हणजे आम्ही पूर्वी नेमलेले आहोत. म्हणा, मी पूर्वी नेमलेला आहे. किती जणांना समजलं? पूर्वी नेमलेले जे आम्ही, ते त्याच्यामध्ये वतनही झालेलो आहोत. देवाच्या ठरावामध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे, म्हणजे आपल्या तारणाचा सुद्धा. God's decrees include all things, including your salvation and mine. किती अद्भुत आहे ना का? की आपण कधी, कसं, कोणत्या परिस्थितीत त्याच्याकडे वळू, त्याच्याकडे येऊ, हे अगोदर त्याने नेमलं, ठरवलं. त्याला माहित होतं, त्याला माहित आहे.
प्रेज द लॉर्ड. तर देवाचे निर्णय निसर्गाबद्दलचे आहेत. द डिक्रीज ऑफ गॉड एनकम्पस ऑल नेचर. पृथ्वीवर काय चाललेलं आहे, काय झालं, काय होणार आहे हे त्याला माहित आहे. इतिहासात काय झालं त्याला माहित आहे. तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात काय चाललं, काय होणार आहे हे त्याला माहित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देखील ज्यावेळेस देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला त्यावेळेस त्याच्या मरणाबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल सुद्धा त्याला माहित होतं. आणि बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं की प्रभू येशूचं असं का झालं, इतक्या क्रूर रीतीने त्याचं मरण का झालं. ऐका, हे सुद्धा देवाने योजलेलं होतं. प्रेषितांची कृत्ये 4 आणि वचन 27, Acts 4:27. कारण खरोखरच तुझा अभिषिक्त म्हणजे तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध ह्या शहरात विदेशी लोक व इस्रायल लोक यांच्या सुद्धा हेरोद, पंतय पिलात हे एकत्र झाले. आता फक्त नोट डाऊन करायचं आणि ऐकायचं, नंतर तुम्ही रेफरन्सेस शोधायचे. फक्त ऐकत जा आणि नोट डाऊन करा, कारण जेव्हा तुम्हाला ते वचन पाठ सापडेल तेव्हा मी पुढे गेलेला असेल. म्हणून शोधण्याचं काम करू नका, फक्त ऐकत. वचन 28, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नेमलेले होते. 4:28, Acts 4:28. काय लिहिलंय परत एकदा ऐका, नीट ऐकायचंय. यासाठी की जे काही घडावे म्हणून तू म्हणजे देवाने स्वहस्ते स्वतःच्या हाताने व स्वसंकल्पाने स्वतःच्या निर्णयाने योजनेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. म्हणजे काय, म्हणजे हे इकडे ऐका, जे काही प्रभू येशूच्या बाबतीत झालं त्याचा छळ, त्याचं वधस्तंभावर मरण आणि पुनरुत्थान जे त्या लोकांनी केलं हे देवाने अगोदर नेमलेलं होतं. ही देवाची योजना होती तुमच्या आणि माझ्या आणि जगाच्या तारणासाठी, की त्याच्या पुत्राचं अर्पण आपल्या ऐवजी त्याच्या पुत्राचं रक्त सांडावं, आपली शिक्षा त्याला द्यावी, त्याने आपल्या ऐवजी आज्ञापालन करावं आणि आपल्याला तारण मिळावं. किती अद्भुत आहे. ही योजना प्रभू येशूच्या मरण आणि पुनरुत्थानाबद्दल देवाने अगोदर केलेली होती. आणि म्हणून ज्यांनी त्याला वधस्तंभावर दिला, छळ केला, हा सुद्धा देवाचा प्लॅन होता, योजना. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी गोष्ट, फोर्थ थिंग अबाउट गॉड्स डिक्रीज, चौथा पॉइंट, हे सर्व देवाचे सर्व निर्णय किंवा ठराव हे त्याच्या गौरवासाठी असतात किंवा आहेत. ऑल द डिक्रीज ऑफ गॉड आर फॉर हिज ग्लोरी. देवाचे सर्व संकल्प आणि ठराव हे त्याच्या गौरवासाठी आहे. चौथा पॉइंट. आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की परमेश्वराने हे जग आणि मानवजात ही त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेली आहे. माणसाला त्याचा गौरव करण्यासाठी निर्माण केलेलं आहे, त्याचे स्तुती स्तवन करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. एक वचन तुम्ही म्हणाल, वचन कोणतं? Efeses 1 आणि 6. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून, म्हणजे आपल्याद्वारे त्याचा गौरव व्हावा. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमले. कशासाठी? आपल्याद्वारे त्याचा गौरव व्हावं म्हणून. आमेन. प्रश्न असा आहे की तुम्ही आणि मी आज त्याचा गौरव करीत आहोत का? जर आपलं तारण झालेलं आहे, जर देव आपला पिता आहे आणि आपण जर त्याचे पुत्र आणि कन्या आहोत तर निश्चितच आपण त्याचा गौरव करूया. तर 4 गोष्टी, 4 पॉइंट परत एकदा सांगतो. 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिक्रीज ऑफ गॉड. 1, दे आर इटर्नल. पहिला पॉइंट, ते सार्वकालिक आहे, देवाचे ठराव. दुसरा पॉइंट, ते देवाने स्वतः घेतलेले निर्णय किंवा ठराव आहे. दे आर हिज ओन डिसिजन्स. थर्ड पॉइंट, दे इन्क्लूड ऑल थिंग्स. या संकल्प किंवा ठरावामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या तारणाचा सुद्धा. आणि चौथी गोष्ट, ते सर्व देवाच्या गौरवासाठी आहे. दे आर ऑल फॉर गॉड्स ग्लोरी. आता याच्यावर आपण काय शिकतो? 3 महत्वाचे धडे, 3 शब्द, फक्त 3 शब्द लिहून घ्या. 3 words, 3 lessons.
ऍक्सेप्टन्स. की जसं देवाने आपल्याला घडवलेलं आहे, जिथं ठेवलेलं आहे, जे काही दिलेलं आहे, ज्या काही क्षमता दिलेल्या आहेत, त्या जसंच्या तसं आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे हे की जर मी अजून श्रीमंत असतो, जर मी अजून सुंदर देखणे असते, जर मी अजून शिकलेला असतो, असं नाही. जसं आहे तसं देवाने तुम्हाला घडवलेलं आहे. जर माझा रंग गोरा असतो किंवा जर मी अजून उंच असतो, असं नाही. कसं जसे तुम्ही आहात तसं देवाने तुम्हाला घडवलं. आणि म्हणून स्वतःला नावं ठेवू नका. देवाने जर तुम्हाला घडवलेलं आहे, हे जर तुम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही जसं आहात त्याचा स्वीकार करा आणि त्याचा गौरव करा. ही पहिली गोष्ट. मला माहिती आहे जास्त लोक हात वर करणार नाही, आमेन म्हणणार नाही, पण हे सत्य आहे. कारण बरेचसे लोक संतुष्ट नाहीये, खुश नाहीये की मी जसं आहे तसं. पण ही देवाची कृपा आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, भरोसा. की जर सर्व गोष्टीवर देवाचं नियंत्रण आहे आणि सर्व काही निर्माण केलं, सर्व काही त्याला माहित आहे काय झालं, काय चाललं होणार, तर सर्व काही आपण त्याच्या हाती सोपवलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर भरोसा टाकला पाहिजे. आज तुमचा त्याच्यावर भरोसा आहे की खरंच तो तुम्हाला शेवटपर्यंत चालवेल? तुम्हाला वाटतं की तो भरोसा ठेवणारा देव आहे? नसेल तर आज ती खात्री होऊ शकते. म्हणून दुसरी गोष्ट, हे सर्व समजल्यानंतर देवाचे रहस्य, की त्याचे संकल्प, त्याचे निर्णय करणार होते, तर तुम्हाला हे देखील विश्वास बसेल की प्रभू येशूने म्हटले की 2 चिमण्या, ज्या 2 दमडीने घेतल्या जातात, की दमडी एवढ्या क्षुल्लक देतात, तर त्या बहुत चिमण्यांवरून तुम्ही मोलवान आहात. आपला व्हॅल्यू, तुमच्या डोक्याचे केस देखील मोजलेले आहेत. म्हणजे आपल्याबद्दलचं बारीक सारीक सर्व काही त्याला माहित आहे. आज दिवस परत प्रत्येक शब्द जो आपण बोललो, काय केलं, उद्या काय बोलू, 10 वर्षाने काय करू, काय बोलू, हे सर्व त्याला माहित आहे. आपण देवाच्या दृष्टीने मोलवान आहोत. हे आपल्याला समजतं की तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहे. आपण जसं आहोत तसं देवाने घडवलं. जिथं आहोत तिथं देवाने आपल्याला ठेवले. जे काही दान, कला, कौशल्य त्याने दिले, हे त्याने दिलेलं आहे त्याच्या गौरवासाठी. हे आपल्याला कळायला लागतं आणि आपण ते वापरायला लागतो. केव्हा? हे समजल्यानंतर. आपल्या जीवनात काय प्रॉब्लेम आहेत, आपल्या काय गरजा आहेत, हे त्याला तो म्हणतो की तुमच्या स्वर्गीय पित्याला ते ठाऊक आहे. मग पहिली गोष्ट, जसं आहोत तसं स्वतःला स्वीकारायला शिका. दुसरी गोष्ट, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर भरोसा टाका. आणि तिसरी गोष्ट, त्याचा गौरव करा, त्याचा स्तोत्र करा. की तो आपला देव, तो आपला तारणारा आहे. तो तुमचा देव, तुमचा तारणारा आहे. आणि जर नसेल तर आज तो तुमची वाट पाहत आहे. अजूनही संधी आहे. तुम्ही कधीही त्याच्याकडे आले नसाल, कधी त्याचा प्रभू येशूला स्वीकारलं नसेल, तारणारा म्हणून विश्वास ठेवला नसेल, तर आज तुम्हाला त्याची ओळख होऊ शकते. तो म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी घालून देणार नाही. आज त्याच्याकडे या, त्याला म्हणा की प्रभू, मी आज तुझ्याकडे येतो. माझं जीवन, माझं उरलेलं आयुष्य तुझ्या हाती सोपवतो. तुला सर्व काही माहित आहे. आता इथून पुढे तू मला चालव, तू माझा देव आणि तारणा. अशी जर तुम्ही प्रार्थना कराल तर आजपासून तो तुमच्या जीवनाचा ताबा घेईल. देव आपोआप कार्य करीत नाही. जेव्हा आपण म्हणतो, निर्णय हे आपल्या हातात आहे आणि तुमचा निर्णय देव घेऊ शकत नाही. आज तुमचा निर्णय काय आहे? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा,